चला हे वापलंय चांगलं. छोटंसं की आपले लाल तिखट जे मी काळा मसाला घरी केला ह्या असा झाला आहे. हे मसाला आपली हळद हे रोजचे आपले घरचेच मसाले. मी बाहेरचा मसाला काही वापरत नाही बघा मैत्रिणींना. कधी पावभाजी काही पनीर भाजी केली तर बाहेरचा वापरते. रोजच्या भाज्यांना बाहेरचा वापरत नाही. तरी आपले बटाट्याची भाजी कारण पित्ताचा ते त्रास खूप भरपूर होतो आहे त्या बाहेरच्या मसाल्यांनी ना. घरच्या कारण बाहेरच्या मसाल्यांमध्ये खडे मसाले भरपूर प्रमाणात असते तर त्याच्यामुळं होईल तेवढा कमीच वापरायचा आपला घरचाच. जसा मी केला आहे ना तसं कमी प्रमाणात सगळं वापरून जर केलं ना तर पित्ताचा त्रास जळजळ ही होत नाही आहे. त्याच्यामुळे हे माझा असा मसाला. ही झाली आपली आता भाजी बटाट्याची. मीठ राहिले टाकायचं. मीठ टाकायचं चवीनुसार. हे मीठ झाली आपली भाजी. सकाळची झालं. आता दोशाचं पीठ आहे थोडं दोशे करून घेते. एक जणाचंच होतं आहे. आता दोघांना पोहे किंवा उपमा काहीतरी करावं लागेल. थोडंच उरलं कारण. तर आपला हे जिरा डोसा मस्त असा कडक आणि क्रिस्पी. हे पहा जिरे घातलेत मी थोडेसे. ह्याला जिरा डोसा म्हणायचं कारण चव अशी भन्नाट मस्त छान लागते ना. आणि त्याच्यावर थोडंसं असं हे तूप टाकायचं. अजून चवीला छान लागतंय. आवडतंय मुलांना. मुलं आवडीनं खाते. तर एकदा खाऊन घराच्या बाहेर गेले की पुन्हा टेन्शन नसतंय. हे पहा आपला हे जिरा डोसा तयार. चला आता बसलेत सगळे नाश्त्याला. देते त्यांना. हे आपला डोसा आणि आपली अद्रकची चटणी. तर चला देते आता. बसले तर नाश्त्याला. गरम पाणी पिलंय. ह्या दोघांना पीठ कमी म्हणून ह्याशी शेवयाचा तिखट भात केला आहे. जयला आणि सोनूला. आणि ह्यांना केला कारण 2च डोशाचं पीठ होतं त्याच्यामुळे थोडी ॲडजस्टमेंट. कारण शेवा बी तेवढ्याच होत्या पीठ बी थोडंच होतं त्याच्यामुळे असं दोघांना केले. डबे भरून ठेवले दोघांचे. तर चला हे सकाळचं आपलं गुरुवार. हे उंबरटाले पण झाले. अशी आंघोळ झाली. मी उंबऱ्याची पूजा पण करून घेतली. आता वार एवढं आहे ना की दिवा आणि काहीच राहीनं झालं आहे बाहेर. फुलंसुद्धा राहीनं तर उडून चालले. तर भरपूर असं वारं सुटल्यामुळं हे पहा अशी आपली पूजा झाली गुरुवारची. उंबरटा धुवून घेतला पुसून घेतला. हळदीचं लेपन केलं. ही रांगोळ काढून घेतली. तर आज गुरुवार आपल्या स्वामींचा अभिषेक दर गुरुवारी असते ताईंनो. स्वामींचा अभिषेक झाला.
उंबरठा लेपन झाल्यावर नंतर ही आपली माता लक्ष्मीची पूजा. जसं की तुम्हाला म्हणलं ना, मी गुरुवार माझे कंटिन्यू असते. तर 12ही महिने मी गुरुवार पकडते. कुठं गेलं काही अडचण आली तरच माझे गुरुवार नसते. तर हे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा आहे, तर मी ही कंटिन्यू करते. असं ते आपली पूजा झाली. स्वामींचा सकाळीचं अभिषेक, ते तर म्हणलं ना मी तुम्हाला, स्वामींचा अभिषेक वगैरे झाला, आपल्या देवांची पूजा वगैरे झाली, दिवे वगैरे लावून घेतले सर्व. हे काल आपल्या झाडाला आलेले गुलाबाचे फुलं होते, देवाला वाहिल्याच्या नंतरही काढून टाकून देऊ वाटणे गेले, म्हणून मी अशी त्याची ही रांगोळी काढून घेतली आहे बघा. खूप सुंदर फुलं लागली होते, सुकले नव्हते, काही नव्हते. 2 दिवस ठेवले देवांना, पण आता किती दिवस ठेवावं म्हणून मी अशी छान अशी फुलांची ही रांगोळी काढून घेतली. इथं दिव्यापाशी समईपाशी पण असे लावून घेतले फुलं. छान खूप मस्त होते फुलं, सुकलेच नव्हते त्याच्यामुळं. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजणी? तर चला, आज गुरुवार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि माझ्या व्हिडिओला प्रेम देता, मला लाईक करता, त्याच्याबद्दल बी मी तुमची खूप 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 आभारी आहे. तर चला, आज गुरुवार होता. जसं की स्वामींचा अभिषेक ते सकाळीच झालं, माता लक्ष्मीची पूजा झाली, आणि आता मी आले आजीकडून, खालून आले, आजीचा स्वयंपाक ते केला. तर आता वाजला 1. आता उपवास आहे, गुरुवार आहे. उसळ केली आहे, थोडीशी शेअर करते तुमच्यासोबत ते पण. तर हे आपली झाली उसळ तयार कढईमध्ये. तर म्हणलं तुम्हाला बी दाखवावी. अशी मिरच्या अशा मोठ्या मोठ्याच टाकते मी, कारण जर आपल्याला तिखट लागलं तर काढून खाता येतं. आता उसळ त्याच्यात केली. आता पिल्लू घरी आहे, आलूची भाजी सकाळी पुरली नाही, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये केली होती ना टोमॅटोची चटणी. खूप छान रेसिपी करते ती ना, मस्त केली, छान वास यायला बघा. छान मस्त भाज्या, खिचडी भाज्या, कुठल्याही भाज्या, पनीरची भाजी मस्त करते तिनं. घरीच आहे आता, म्हणली करते कर, म्हणलं मग केली आहे. छान आज ऊन पडलंय. कालचा व्हिडिओ केला नाही मी, कारण जिथं पिल्लूची परीक्षा होती तिथं पाऊस एवढा होता. जे सकाळी घरी निघाल्यापासून पाऊस चालू झाला, ते मी घरी आले रात्री 9 वाजता, तरी पण पाऊस उघडला नव्हता. कुठं बाहेर निघता आलं नाही, काय नाही. त्यांच्या शाळेत तिथंच्या एका कोपऱ्यामध्ये तिचा पेपर सुटूस तर बसून राहावं लागलं, कारण तिचा पेपर एवढ्या लांब आहे ना की जायला 2 ते 2.5 तास, यायला 2 ते 2.5 तास लागते. मग एवढ्या लांब लेकरू जाणार कसं, येणार कसं, त्याच्यामुळे तिच्यासोबत जायचं. तिथंच तिच्या शाळेत थोडंसं बसायचं, ते बसू देत नाही. तर काल तर पाऊस असल्यामुळे थोडंसं आम्ही 2-3 लेडीज होतात, त्याच्यामुळे बसू दिलं. पण पूर्ण जेंट्सला तर बसूच दिलं नाही, त्यांना बाहेर जाऊन बसा म्हणले. बिचारे ते कुठं बसले माहीत नाही आहे, पण आम्हाला लेडीजला आम्ही थोडीशी रिक्वेस्ट केल्यामुळे तिथं बसू दिलं. तिथं बसलोत मग. आणि रात्री तर पावसाचं म्हणजे विचारूच नका. जे सकाळी चालू झाला होता ते संध्याकाळी मी घरी आले तरी पण पाऊस उघडला नाही. कशा आले काय आले आता आम्हाला माहिती आहे, कारण खूप लांब असल्यामुळं आणि ट्रॅफिक बी खूप होती. बसला एवढी गर्दी, बस फ्री येता पण बसला पण गर्दी तेवढीच होती. तरी पण आलोच जाऊन. झाला तिचा पेपर, तिनं दिला व्यवस्थित. झालं आता अजून 3 पेपर राहिलेत. आता 7 तारखेला एक आहे, आणि पुढचा कितीला आहे मला काही माहीत नाही, तेवढं बघावं लागेल. 7ला तर आहे एक. आता दिवाळीच्या आधी एक झाला होता बघा, एकादशीच्या दिवशी होता, त्याच्यानंतर काल एक झाला आहे. 7 तारखेला एक. असे 5 पेपर आहेत तिचे. पेपर झाले. आता लेकरला एवढं लांब तिला पाठवता पण येत नाही ना, त्याच्यामुळे जावं लागते सोबत. बघा आता छान असं ऊन पडलंय मस्त. आणि काल उघडलंच नाही, उन्हाचं तर नावच नाही, पण पाऊस कसलाच उघडला नव्हता. तर चला, आपली सकाळची पूजा झाली, स्वामींचा अभिषेक झाला, माझी गुरुवारची पूजा झाली. तसं तुम्हाला म्हणलं मला गुरुवार असते, तर त्या गुरुवारची माता लक्ष्मीची बी पूजा झाली. आपल्या उंबरठा लेपन झाले सकाळीच. सर्व काही माझं सकाळीच आवरलं होतं. आता मग खालून आल्याच्या नंतर आजीकडून आले, तर म्हणलं आता थोडंसं राहिलेलं, आता थोडंसं काम आता बघते. शेंगा वाळू घालायच्या. आता ऊन छान असं ऊन पडलं आहे. शेंगा एकदा वाळू घालून घेते, कारण पाऊस एकदा येऊन गेला थोडंसं दमट होतं आहे ना, त्याच्यामुळे तिचा अगोदर शेंगाचं वाळू घालते. थोड्याशा फोडून शेंगाने पण वाळू घालावं विचार करायला. चला, आता आधी अगोदर फराळ करून घेते आणि नंतर घालते शेंगा वाळू. ऊन पडलं नाही तर अगोदर शेंगाच वाळू घालून घेते आणि नंतर करते फराळाचं. बघते आता आधी शेंगाच घालते वाळू. तर ऊन पडलं, ह्या थोड्या घेतल्या वाळू घालून. जेवढ्या फोडायच्या तेवढ्याच घातल्या. तर आभाळ आले अजून, भरायला पुन्हा परेशानी होती,
या पोत्यातल्या बाकीच्या नाही घालणार आता, एवढ्याच बस झाल्या आता. एवढ्याच घालते मी आणि एवढ्याच फोडून बी घेते आता. थोडंसं फराळ घुस तर राहू देते उन्हामध्ये. फराळ झाला की लगेच फोडून घेते. थोडंसं ऊन पडलं आता, ऊन छान पडलं आहे. ऊन यायले जायले आबाळ आला तर ते पुन्हा सगळं तेवढं पाऊस आला तर मला भरायला परेशानी होईल. जेवढ्या फोडायच्या तेवढ्याच घालून घेतल्या आता. तर चला आपला गुरुवारचा स्वयंपाक संध्याकाळच्या नैवेद्यासाठी शिरा करणं. आता सध्या करायली मी हो काही वांग्याची भाजी. आता आज वेगळी करायली थोडीशी. ह्याच्यामध्ये अद्रक, लसण, खोबरं, तीळ आणि थोडेसे शेंगदाणे हे सगळं असं थोडं पाणी टाकून मिक्सरला फिरवून घेतलं आहे. हे आपली अद्रक लसणची पेस्ट. हे आता तेल टाकले कढईत. आज वांग मसाला नाही भरला. आज वेगळ्या पद्धतीचं थोडंसं. तर बघू शकता तुम्ही आपले जिरे मोहरा चांगलं तेल तापू द्यायचं. फोडणी छान बसली की भाज्या पण छान होत्या. आता त्याच्यामुळे आहे कांदा. पेस्ट अगोदर नाही टाकायची, पेस्ट करपती अगोदर टाकल्यास. त्याच्यामुळे मी काय करत असते, कधी पण पेस्ट नंतर टाकायची. तर बघा आता हे चांगलं असं वाफलंय मस्त आपलं छान. तर त्याच्यामध्ये टाकून घेते मी अगोदर हे आपलं लाल तिखट, हे हळदी पावडर आणि हे आपला हे काल केलेला मसाला. बाहेरचा मसाला तर वापरत नाही बघा आता यांना. याचा मसाला हे आपलं धने जिरे पावडर एकत्रच मिक्स करून मी काढत असते. धने जिरे पावडर वेगवेगळं करत नाही आहे, एकत्रच मिक्स करून. ह्या पण भाजीला पाणी असं थोडंसं लागतंय, जास्त नाही, उगं नॉर्मल असं पाणी लागतंय ह्याला. तर थोडंसं पाणी टाकायचं. पण अगोदर काय करते आता चांगले वांगे ह्याच्यात वाफू देते मस्त असे. असं झाकून ठेवते आता. हां काय बोला की सांगा. कुठं? हां छान आहे. दत्तात्रेयचा होय, छान ठेवलाय. गुरुदेव स्वामी बीत का? स्वामी समर्थ. हां दत्तात्रेयचा छान आहे की. हे मोबाईलला असा स्क्रीनवर ठेवलाय हे दत्तात्रेयचा फोटो. छान वाटतंय ना असं. माझ्या ह्याच्या स्क्रीनला स्वामी समर्थांचा आहे. छान वाटायला आहे. बघा कशी सुंदर भाजी झाली ना. बापरे, मी पहिल्यांदाच ही अशी भाजी असं उगं दिमाग लावला की शेंगदाणे कमी यूज करायचे तर. आणि त्याच्यामुळं थोडेसे तीळ, खोबरं थोडंसं आणि हे सगळं मिक्सरला पाणी टाकून फिरवून घेतलं. तर एवढी सुंदर झाली ना हॉटेलमधल्यासारखं. ह्याला भाजीला ह्या गिरवी आली. हे बघू शकता तुम्ही हो का. आणि कमी तेलामध्ये किती तेल सुटलं ह्या भाजीला. मस्त झाली बघा अशी. आपल्याला शेंगदाणे जर कमी वापरायचे असतील ना तर हे एक चांगला पर्याय आहे बघा मैत्रिणींनो. कारण आजकाल शेंगदाण्यांना कसं जाडीपणा किंवा एक चांगलं नाही आहे शरीराला आपल्या शेंगदाणे जास्त. तर ही अशी भाजी तुम्ही खूपच मस्त झाली या. मस्त म्हणजे एकदम छान अशी भाजी. हे पहा जवळून पाहू शकता तुम्ही हे का. आता तिकडं करायला मी डाळ फ्राय. तर चला टोमॅटो ते चिरून घेतलंय. भाजी मात्र मस्तच झाली बरं का. तर चला आता डाळ फ्राय करून घेते. त्यासाठी हे लसण थोडासा असा कट करून घेतलाय, कढीपत्ता, आपला टोमॅटो, थोडीशी कस्तुरी मेथी घेतली. छान लागते वरण, मस्त होते वरणाला, चव पण छान येते. आता माझ्याकडल्या मेथ्या संपल्यात ताईंनो, त्याच्यामुळे मेथ्या नाही येत माझ्या वरणाला आज. तर आता बिना मेथ्याचं वरण आहे. कधी डाळ फ्राय करताना ना असं तुम्हाला जसं म्हणलं ना 1च्या 2 अशा 2 करून टाकायच्या मिरच्या. हे कढीपत्ता आणि हे लसण. एवढं सगळं वाफल्याच्या नंतर टोमॅटो आणि ही कस्तुरी मेथी तेलातच घालायची. कारण कच्ची घातली तर त्याचा वास वेगळा येतोय. हे छान असं वाफलं की झाकून ठेवायचं. फोडणी छान बसतीये. तर इकडं जिरा राईस बनवायले. हो का बघा कशी मस्त झाली आपली डाळ फ्राय छान अशी. आणि तिखट जरासं कमी टाकलं कारण वांग्याची भाजीला मसाले वगैरे आहेत ना. सगळं जर तिखट म्हणलं तर ते खाऊ वाटत नाही आहे. थोडंसं प्रॉब्लेम जळजळते होतंय. त्याच्यामुळं ह्याला थोडंसं डाळ फ्रायला तिखट खूप कमी टाकलेलं आहे मी. बघू शकता तुम्ही कलरसुद्धा कसा पिवळसर आला आहे. तर इकडं आपला जिरा राईस. तर जिरा राईसला मी ना नेहमी तूपच टाकत असते.
आणि तेल पण थोडंसं टाकायचं, नाहीतर मग तूपच, कसं बी तुम्ही, जसं मी तर तूपच टाकते बघा. असं. आणि त्याच्यासाठी घेतलं आहे मी जिरा राईससाठी अशा मिरच्या आणि कढीपत्ता जिरा राईसला, आणि आपले जिरे फक्त. चला ह्याचे जिरे इथे घालून घेते सगळं. त्या प्रसादाला बनवायले गोड असा आपला शिरा. त्याच्यासाठी हे एक फुलपात्रभर रवा घेतला आहे मी, आणि तुपात छान असा भाजून घेते. त्यासाठी आता ड्रायफ्रूट्समध्ये फक्त काजूच राहिले, तर 1 तारीख जवळ आली, बदाम संपले, तर बाकी सगळं संपलं. एवढंच राहिलं होतं, जे आहे ते घेतलं आहे. हे दूध गरम करून घेतलं, दुधातला शिरा बनवायले मी. तर बघू शकता तुम्ही, छान असा आपला जिरा राईस बी झाला इथं. आता दीदी आली की देवाला नैवेद्य दाखवायचा, आली नाही, तिला आज उशीर झाला आहे. ती आली की जेवून घ्यायचं आहे. बघू आता तिला उशीर होते, किती वेळ होते काय म्हणली नाही, पण म्हटलं करून देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं, किचन एकदा आवरून घेतलं, भांडे वगैरे घासून घेतली की होऊन जातं आहे सगळं, जरा निवांत वाटतंय मग. आणि सकाळची पुन्हा गडबड असतीच आहे आपली, त्याच्यामुळं तर सकाळसाठी मी हे डोसाला असे मुगं भिजू घातलेत बघा मैत्रिणींना. हे पहा, ह्याच्यात थोडेसे तांदूळ घालायचे, म्हणजे क्रिस्पी असे छान होते तर डोसे. नुसते मुगं म्हणलं का तर ते असे लूज पडतात आणि म्हणजे खाऊ पण वाटत नाही, त्याच्यामुळे थोडेसे तांदूळ घालायचे. तर बघा चला, बघा दूध टाकून घेतलं. दूध आधीच गरम करून घेतलं होतं मी, मस्त असं दूध टाकून घेतलं. 1 फुलपात्रभर रवा होता, तर त्याला 1 फुलपात्रभर साखर. इलायची मी शिऱ्याला कधीच टाकत नाही, कुठल्याच गोड. मला जास्त, मला घरच्यांना आवडती, पण मला कसं आहे शिऱ्याला कुठल्याच ह्याला इलायची जास्त आवडत नाही आहे. तरी पण त्यात लाडूला वगैरे टाकत असते, शिऱ्याला तर नाही टाकली बघा. आहे तरी पण जरा आवडतच नाही आहे का बरं की इलायचीचं. तर हे पहा असं. आता एक अजून 5-10 मिनटं, 5 मिनटं वाफला ना की व्यवस्थित होत आहे आपला शिरा मस्त दुधातला. छान चव पण छान येते. लहान मुलांना तर खूप छान आहे बघा मैत्रिणींनो. बघा एकदा करून बघा तुम्ही. लेकरं असं जर खात नसतील ना, किंवा दूध असं पेत नसतील, एखाद्या लेकराला दूध आवडत नाही, तर असं करून खाऊ घालायचं. खूप मस्त अशी रेसिपी आहे. चला थोडं झाकून ठेवते आता 5 मिनिट. 5 मिनिटानं होऊन जाते आता. तर चला आपला स्वयंपाक झाला. हे नैवेद्याला मी शिरा आणला. मी फक्त हे गोडाचाच नैवेद्य दाखवते ताईंनो, कारण आपल्या बाकीच्या स्वयंपाकामध्ये जे वरण आहे, डाळ फ्राय आहे किंवा वांग्याची भाजी आहे, त्याच्यामध्ये अद्रक लसण असते, त्याच्यामुळे मी ते नैवेद्य दाखवत नाही. त्याच्यामुळे फक्त गोडाचा, आणि जेवढं केलं आहे का गोड तेवढं मी नैवेद्याला आणत असते, कारण ते देवाच्या समोर जर ठेवलं तर ते प्रसाद होत आहे आणि ते वेस्ट होत नाही, आपण पूर्ण खातो. त्याच्यामुळे मी असा प्रसाद देवाच्या समोर ठेवून घेते. ही आपल्या लक्ष्मी मातेची पूजा, हे आपलं नैवेद्य. ओम श्रीम धूपम दीपम नैवेद्यम समर्पयामि, नैवेद्यम समर्पयामि, नमो नारायणाय, नमो नमस्ते. स्वामी महाराजांना इकडं आपल्या देवांना इथं पण पाणी फिरवून घ्यायचं. तर चला बघा माझी कसे वाटले आजची रेसिपी, माझा ब्लॉग कसा वाटला, आवडला, माझी पूजा कशी वाटली लक्ष्मी मातेची आजची. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा. तर चला मी या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.